Is this Word file visible? Yes, ma'am. Okay. See here, in the last lecture, we have started your Java.SQL package interfaces. Okay. And from that interfaces, we have seen the two interfaces. One is your driver interface and the second one is your connection interface, right? So, see, I will just revise it in 5 minutes, then we will move ahead. Okay. The लक्षात घ्या आपले from that the first one is your driver interface. Okay, so which actually about your drivers that have तर आपल्या सिस्टीम वरती जे काही इन्फॉर्मेशन कोणाकडे असते ड्रायव्हर इंटरफेस कडे असते okay and keep in mind we people are not going to be directly deal with the driver interface. Actually we are dealing with the driver interface but through your driver manager class डील करणार आहे पण कोणा थ्रू द ड्रायव्हर मॅनेजर क्लास थ्रू डील करणार आहे ठीक आहे सो ड्रायव्हर मॅनेजर क्लास list of your drivers that are installed on your system and the URL you have supplied whether that URL is able to program or not ठीक आहे तर आपण जी काही ही URL पण कुठनं देणार तर ड्रायव्हर मॅनेजरची एक गट कनेक्ट तुम्हाला ड्रायव्हर इंटरफेसची कनेक्ट मेथड दिसते ना सेम तशीच ड्रायव्हर मॅनेजरची गेट कनेक्शन मेथड आहे विच इज हॅव्हिंग द सेम पॅरामीटर्स अगेन ठीक आहे स्ट्रिंग URL कॉमा प्रॉपर्टीज इन्फो आता स्ट्रिंग URL म्हणजे आता आपण काय देतो तो फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं DSN क्रिएट केलेलं असेल तर ते DSN काय आहे त्या DSN ला ऍक्सेस करण्यासाठीचा ड्रायव्हर काय आहे इफ यू आर युझिंग युअर ODBC ड्रायव्हर ओके आणि तेच जर समजा तुम्ही टाइप 4 चा ड्रायव्हर वापरत असाल तर त्या टाइप 4 ड्रायव्हरची URL एक स्ट्रिंग असते ओके फॉर एक्झाम्पल JDBC कोलन ओरॅकल कोलन थिन कोलन लोकलहोस्ट @ वगैरे 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 ठीक आहे तर एक URL आपण प्रोव्हाइड करतो ती URL तुमचा तो ड्रायव्हर मॅनेजर क्लास किंवा तुमचा तो ड्रायव्हर इंटरफेस हँडल करू शकतो की नाही हे कोण चेक करतं तर तुमचा ड्रायव्हर इंटरफेस आणि driver manager class okay but keep in mind we people are not ever going to be directly deal with driver interface okay instead of that we are dealing with driver interface but through driver manager class ठीक आहे ओके सो हे आपण बघितलं होतं ड्रायव्हर इंटरफेस त्यानंतर आपण बघितलं होतं की कनेक्शन इंटरफेस ओके नाव सी हियर कनेक्शन इंटरफेस ड्रायव्हर मॅनेजर क्लासची गेट कनेक्शन मेथड तुम्हाला कनेक्शनचा ऑब्जेक्ट रिटर्न करते ठीक आहे नाउ वन्स यू आर कनेक्टेड विथ अ डेटाबेस एकदा का तुम्ही डेटाबेस सोबत कनेक्ट झाला की त्याची पुढची इच्छा काय असते आपली we must be able to execute your SQL statements बरोबर आहे एकदा का आपण डेटाबेस सोबत कनेक्ट झालं की आपली पुढची स्टेप काय असणार आहे we must be able to execute SQL statements right मग जे SQL statements आपल्याला एक्झिक्यूट करायचे ते पहिलं आपल्याला क्रिएट करावे लागतात ओके सो creating SQL statements executing your statements handling your transaction all these things belongs to your connection interface okay so see here a connection it is a session with a specific database SQL statements are executed and results are sent back in the context of connection ठीक आहे मग आता तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम की बाय डिफॉल्ट कनेक्शन इंटरफेस आपण ज्यावेळेस वापरतो बाय डिफॉल्ट युअर कनेक्शन इज इन ऑटो कमिट मोड ठीक आहे ऑटो कमिट मोड काय होता whatever SQL statements we are going to be execute all are going to be effect permanently to your database म्हणजे आपण जे काही चेंजेस करू आता तुम्ही इन्सर्ट कमांड एक्झिक्यूट केला डिलीट कमांड एक्झिक्यूट केला अपडेट कमांड एक्झिक्यूट केला ठीक आहे तर त्या कमांडचं जे काही इफेक्ट असेल तो परमनंटली तुमच्या डेटाबेसला अफेक्ट करेल राईट दिस हॅपन्स when your connection is in auto commit mode म्हणजे तिथं आपल्याला नंतर रोलबॅक पॉसिबल नसतो ठीक आहे रोलबॅक इज नॉट पॉसिबल when your connection is in auto commit mode
आता जर समजा तुम्हाला तुमच्या JDBC प्रोग्राम थ्रू एखादा डेटा तुम्ही इन्सर्ट केला, तो बाय मिस्टेक काहीतरी चुकीचा डेटा इन्सर्ट केला गेलाय आणि आता तो तुम्हाला अंडू करायचंय, तो इफेक्ट तुम्हाला अंडू करायचा, म्हणजे इन्सर्शनचा इफेक्ट न झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रोल बॅक करायचंय. मग रोलबॅक जर तुम्हाला करायची इच्छा असेल किंवा तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा कमिट करायची इच्छा असेल, तर त्यावेळेस आपल्या कनेक्शन हा ऑटो कमिट मोड मध्ये नसायला पाहिजे. ऍट दॅट टाइम युअर ऑटो कमिट मोड शुड बी सेट टू फॉल्स. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टी आपण कोणातनं करतो? कनेक्शन इंटरफेस मधनं करतो. ओके, नाउ सी व्हॉट आर द मेथड्स ऑफ युअर कनेक्शन इंटरफेस. आता हे ऍक्च्युली आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. Okay, statement, create statement method. Now whenever you people wish to execute the simple type of SQL statements, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट्स आहेत तुमच्याकडे, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट किंवा इन्सर्ट इनटू EMP व्हॅल्यूज, वन फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू, ऑल थिंग्स आर सेट. म्हणजे स्टॅटिक SQL स्टेटमेंट ज्यावेळेस आपल्याला एक्झिक्यूट करायचे असतात त्यावेळेस आपण कुठली मेथड वापरतो? स्टेटमेंट क्रिएट स्टेटमेंट मेथड. ठीक आहे, त्यानंतर ना बघा प्रिपेअर्ड स्टेटमेंट काय असतं. तुम्ही मला लास्ट टाइम सांगितलं होतं की प्रिपेअर्ड स्टेटमेंट when we are using, see whenever we people are having the same query to be executed number of times but with different input. ठीक आहे, काय म्हटलं मी? You wish to execute the same SQL statement number of times but with different input. For example, तुम्ही असं करत असाल, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP where EMP ID is equal to 101. नेक्स्ट टाइम मी इनपुट देईल 102, नेक्स्ट टाइम मी इनपुट देईल 103. म्हणजे काय? माझी क्वेरी तीच आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP where EMP ID is equal to, right? But I want that EMP ID is equal to value to be dynamic. मला ती स्टॅटिक नकोय, म्हणजे मी रन टाइमला युजरकडनं ती व्हॅल्यू घेणार आहे. ठीक आहे, so whenever you wish to execute such statements, at that time we people are referring your prepared statement. ठीक आहे, त्यावेळेस नॉर्मल स्टेटमेंटच्या जागी आपण कोणाला प्रिपेअर करतो? प्रिपेअर्ड स्टेटमेंटला, राईट? नाउ इफ यू पीपल विश टू क्रिएट द प्रिपेअर्ड स्टेटमेंट ऑब्जेक्ट, at that time you are having connection interface prepare statement method in which you people are going to pass the string SQL as a parameter. ठीक आहे, मग ही क्वेरी आपण कशी देतो ते तुम्ही पुढे बघणारच आहात. ओके, सो दिस इज व्हॉट युअर प्रिपेअर्ड स्टेटमेंट. देन वी हॅव सीन युअर कॉलेबल स्टेटमेंट. ठीक आहे, आता हे कॉलेबल स्टेटमेंट आपण कधी वापरतो? See that whenever you people wish to execute the stored procedures, आपण SQL मधनं ज्यावेळेस स्टोर्ड प्रोसिजर्स क्रिएट करतो, ठीक आहे, स्टोर्ड प्रोसिजर आपल्याला एक्झिक्यूट करायची असेल तर आपल्याला कुठला स्टेटमेंट वापरायचं आहे? कॉलेबल स्टेटमेंट. मग कॉलेबल स्टेटमेंट क्रिएट करण्यासाठीची मेथड कुठली? प्रिपेअर कॉल इन ब्रॅकेट यू आर गोइंग टू पास युअर स्ट्रिंग SQL. आता ही स्ट्रिंग SQL म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपण काय पास करतो? तर कॉल हा एक कीवर्ड असतो, त्याच्या पुढे त्या प्रोसिजरचं नेम असतं जे तुम्हाला कॉल करायचे. त्यानंतर ना कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण जर काही तुमचे इन आउट पॅरामीटर्स असतील तर ते पॅरामीटर्स तुम्ही तिथे पास करता. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट युअर कॉलेबल स्टेटमेंट. आता लक्षात घ्या, स्टेटमेंट, प्रिपेअर्ड स्टेटमेंट आणि कॉलेबल स्टेटमेंटच्या या मेथड्स ज्यावेळेस आपण वापरतो, ऍट दॅट टाइम कीप इन माइंड your result set type will be type underscore forward underscore only and its concurrency level is conquer underscore read underscore only. आता हा काय प्रकार आहे? टाइप अंडरस्कोर फॉरवर्ड अंडरस्कोर ओनली काय प्रकार आहे आणि कॉन्कर अंडरस्कोर रीड अंडरस्कोर ओनली म्हणजे काय? सी काय असतं, तर आता इमॅजिन करा की तुम्ही सिलेक्ट क्वेरी एक्झिक्यूट करताय. ठीक आहे, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केला आणि याचे रिझल्ट सपोज तुम्हाला 10 रोज आले. ठीक आहे, नाउ दॅट रो डेटा विल बी हँडल थ्रू युअर जावा प्रोग्राम बाय युजिंग रिझल्ट सेट इंटरफेस. ठीक आहे, पण त्या रिझल्ट सेट इंटरफेस थ्रू आपण काय करतो, तर ऍट अ टाइम एकच रो
ऍक्सेस करू शकतो. जसं तुम्ही PLSQ मध्ये कर्सर बघितला, बरोबर आहे, सेम तसंच आता इथे इमॅजिन करा की आपल्याला जे 10 रोज आलेले आहेत, ठीक आहे, ते 1 बाय 1 रो चा डेटा आपण ऍक्सेस करणार. ओके, बट बाय डिफॉल्ट काय आहे तर रिझल्ट सेटचा टाईप फॉरवर्ड अंडरस्कोर ओनली. म्हणजे काय, वी कॅन जस्ट मूव्ह फॉरवर्ड, वी कॅनॉट कम बॅकवर्ड. म्हणजे फर्स्ट रो नंतर तुम्हाला कंपल्सरी सेकंड रोला जावं लागेल, नंतर कंपल्सरी तुम्हाला थर्ड रो, फोर्थ रो, फिफ्थ रो, नेक्स्ट फंक्शन तुम्ही कॉल करू शकता. You are not able to call the previous function or go to function or first function. ठीक आहे, हे आपण डायरेक्टली फर्स्ट रोला, डायरेक्टली एखाद्या रोला जम्प नाही करू शकत. ओके, दिस इज वाय बिकॉज your result set type is forward underscore only. That means we are able to just move forward. We are not able to come backward. ठीक आहे, मग जर समजा आता तुम्हाला हा रिझल्ट सेटचा टाईप बदलायचे, दॅट मीन्स व्हॉट, यू विश दॅट ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम यू मस्ट बी एबल टू जम्प टू एनी पर्टिक्युलर रो. ठीक आहे, तुमचा रिझल्ट सेट जो काही रिटर्न झालेला असेल त्यातल्या कुठल्याही रोला तुम्हाला डायरेक्टली जम्प करायचंय. इफ यू विश टू डू दिस थिंग ऍट दॅट टाइम युअर रिझल्ट सेट टाईप मस्ट बी आयदर टाईप अंडरस्कोर स्क्रॉल अंडरस्कोर सेन्सिटिव्ह और टाइप अंडरस्कोर स्क्रॉल अंडरस्कोर इनसेन्सिटिव्ह. ठीक आहे, सेन्सिटिव्ह, इनसेन्सिटिव्ह. आता परत हा काय प्रकार आहे, सेन्सिटिव्ह म्हणजे काय आणि इनसेन्सिटिव्ह म्हणजे काय. ठीक आहे, सो सी हियर, सेन्सिटिव्ह मीन्स व्हॉट, की जर समजा मी माझ्या डेटाबेसला जर पॅरलली दुसरीकडून कुठून तरी काहीतरी अपडेट्स करत असेल, एखाद्या दुसऱ्या सिस्टीम वरनं म्हणा किंवा डायरेक्टली ओरॅकलला जाऊन मी काहीतरी चेंजेस करते. ठीक आहे, ओके, तर माझा प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना जर तिकडे माझ्या डेटाबेस वरती काही चेंजेस होत असतील, ठीक आहे, तर तो चेंज झालेला डेटा सुद्धा मला इकडे दिसावा. दॅट मीन्स आय वॉन्ट द अपडेटेड डेटाबेस. ठीक आहे, हे जर तुम्हाला हवं असेल तर तुमचा टाईप असायला पाहिजे स्क्रॉल अंडरस्कोर सेन्सिटिव्ह. ठीक आहे, आणि स्क्रॉल अंडरस्कोर इनसेन्सिटिव्ह म्हणजे काय, तुम्ही ज्या क्षणाला त्या डेटाबेसला कनेक्ट झाला त्या क्षणानंतर, म्हणजे त्या टाइम नंतर जर तुम्ही डेटाबेसला काही चेंजेस केला, ठीक आहे, तर ते तुम्हाला इकडे रिफ्लेक्ट नाही व्हायला पाहिजे तुमच्या JDBC प्रोग्राम मध्ये. म्हणजे न्यू अपडेशन्स यू डोंट वॉन्ट, यू वॉन्ट द ओल्ड डेटा ऍज इट इज. ठीक आहे, तर त्यावेळेस तुमचा स्क्रॉलिंग टाईप काय असला पाहिजे, इनसेन्सिटिव्ह. ठीक आहे, सेन्सिटिव्ह, इनसेन्सिटिव्ह लक्षात आलं. सेन्सिटिव्ह म्हणजे काय, माझा जावाचा प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना जर माझ्या डेटाबेस वरती जर बॅक साइडला काही कोणी चेंजेस केले तर ते चेंजेस माझ्या प्रोग्राम एक्झिक्युशनच्या वेळेस मला रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, आय वॉन्ट द चेंज डेटा. जर तुम्हाला चेंज झालेला डेटा हवा असेल तर स्क्रॉल सेन्सिटिव्ह, आणि जर तुम्ही ज्या टाइमला त्या डेटाबेस सोबत तुमचं कनेक्शन क्रिएट झालंय त्या टाइमला जसं जो तुमचा डेटाबेसचा स्टेट होता तेच स्टेट तुम्हाला ऍक्सेस करायचंय, नंतर ना चेंज झालेला स्टेट तुम्हाला नकोय, देन युअर रिझल्ट सेट टाइप मस्ट बी टाइप अंडरस्कोर स्क्रॉल अंडरस्कोर इनसेन्सिटिव्ह. ओके, त्यानंतर ना बघा, कन्करन्सी लेवलच्या पण 2 व्हॅल्यूज असू शकतात. एक असते कॉन्कर अंडरस्कोर रीड अंडरस्कोर ओनली आणि दुसरी असते कॉन्कर अंडरस्कोर अपडेटेबल. आता कॉन्कर अंडरस्कोर रीड अंडरस्कोर ओनली आणि अपडेटेबल हे दोन्हीमध्ये काय फरक आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सिलेक्ट क्वेरी एक्झिक्यूट करतो, राईट, वी आर डुइंग सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, तर ते स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तुम्हाला एक रिझल्ट सेट रिटर्न करते. ठीक आहे, मग त्या रिझल्ट सेटचा वापर करून आपण आता एक रो काय करतो, ऍक्सेस करतो. तर तो रो ऍक्सेस करताना मी रिझल्ट सेटच्या हेल्पनी माझ्या डेटाबेस वरती काही न्यू व्हॅल्यू सेट करू शकू नये. ठीक आहे, रिझल्ट सेटच्या ऑब्जेक्टच्या हेल्पनी त्याच्या मेथड्स वापरून मला माझ्या डेटाबेसच्या व्हॅल्यूज नाही बदलता आल्या पाहिजेत. इफ यू विश दिस थिंग देन इट मीन्स युअर कॉन्कर अंडरस्कोर रीड अंडरस्कोर ओनली, म्हणजे तुम्ही रिझल्ट सेट थ्रू फक्त रीडिंग करताय, अपडेशन नाही. अपडेशन इज नॉट अलाउडेड, ओनली रीडिंग इज अलाउडेड. क्लिअर. आणि कॉन्कर अंडरस्कोर अपडेटेबल म्हणजे काय,
you must be able to do the updations through result set object. ठीक आहे, तर तुम्ही रिझल्ट सेटच्या ऑब्जेक्टनी तुमच्या डेटाबेसचा डेटा काय करू शकता, अपडेट करू शकता. Clear? Okay, so these are actually the two parameters, extra parameters again that by default तुमचा type underscore forward underscore only आणि conquer underscore read underscore only असतं. पण जर समजा आता तुम्हाला हेच रिझल्ट सेट्स कशा हवेत, म्हणजे तुम्हाला त्या रिझल्ट सेट मध्ये कसं पण मूव्ह करता आलं पाहिजे, फ्रंट बॅक जम्पिंग टू एनी रो, असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर लक्षात घ्या वरच्या जे 3 मेथड्स आहेत तुमच्या, स्टेटमेंट, प्रिपेअर्ड स्टेटमेंट आणि कॉलेबल स्टेटमेंटचे, त्याला फक्त 2 पॅरामीटर्स एक्स्ट्रा ऍड होतात. These 2 parameters are nothing but what? Int result set type, comma int result set concurrency. मग आताच मी तुम्हाला टाईप आणि कन्करन्सीच्या व्हॅल्यूज सांगितल्या. टाईप काय असू शकतो, टाईपच्या 3 व्हॅल्यूज असू शकतात. टाईप अंडरस्कोर फॉरवर्ड अंडरस्कोर ओनली, टाईप अंडरस्कोर स्क्रॉल अंडरस्कोर सेन्सिटिव्ह आणि टाईप अंडरस्कोर स्क्रॉल अंडरस्कोर इनसेन्सिटिव्ह. तेच तुमच्या कन्करन्सीच्या हे जे रिझल्ट सेट कन्करन्सी पॅरामीटर आहे याच्या 2 व्हॅल्यूज कुठल्या असू शकतात, कॉन्कर अंडरस्कोर रीड अंडरस्कोर ओनली आणि कॉन्कर अंडरस्कोर अपडेटेबल. क्लिअर? मग जर तुमची इच्छा असेल की या स्टेटमेंटच्या ऑब्जेक्टनी मला रिझल्ट सेट मध्ये कुठल्याही रोला कधीही जम्प करता यावं, at that time you people are going to use this style of statement creation methods. Okay, so these things we have seen. Then we have seen that if you wish to change your auto commit mode, then you are having connection interface set auto commit method. ठीक आहे, ज्याला की आपण काय पास करतो, एक बुलियन व्हॅल्यू पास करतो. ओके, बाय डिफॉल्ट ती ट्रूच असते. जर तुम्हाला ऑटो कमिट मोड मधनं बाहेर पडायचं असेल तर बुलियन व्हॅल्यू काय पास करा, फॉल्स म्हणून पास करा. And if you are setting the value as false, that means what? Now commitment, rollback, these things are left now on the user side. म्हणजे आता युजरला स्वतःहून कमिट म्हणावं लागेल किंवा rollback म्हणावं लागेल, right? So if you wish to do a rollback or commit, then you are having simple methods, void commit and void rollback. Okay? Then सी लक्षात घ्या, एकदा का आपण एखाद्या डेटाबेसशी कनेक्ट केलं, राईट, तर ज्या वेळेस तुमचा त्या डेटाबेसचा वापर करून संपेल, ऍट दॅट टाइम दॅट रिसोर्स शुड गेट रिलीज सो दॅट एनी अदर प्रोग्राम कॅन यूज इट. दुसऱ्या प्रोग्राम मधनं जर तुम्हाला त्याच्याशी कनेक्शन क्रिएट करायचं असेल तर ते तुम्हाला पॉसिबल व्हावं. द लॉग शुड बी रिलीज्ड, राईट. सो टू रिलीज दॅट लॉग वी आर युझिंग क्लोज मेथड. ठीक आहे, सो कनेक्शन क्लोज करण्यासाठी मेथड कुठली, void close. Okay, then this is about your connection. And now see, using your connection interface, you people are able to get some kind of metadata about your database. आता हा डेटाबेसचा मेटाडेटा, ठीक आहे, एखाद्या टेबलचा मेटाडेटा नाही, डेटाबेसचा मेटाडेटा म्हणजे काय, तर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलं ड्रायव्हर यूज करताय, कुठलं ओरॅकल डेटाबेस सिस्टीम यूज करताय, व्हर्जन काय आहे त्या ड्रायव्हरचं, राईट, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन गेट करायची असेल तर तुम्हाला कोणाचा रेफरन्स घ्यावा लागेल, डेटाबेस मेटाडेटा इंटरफेसचा. ठीक आहे, अँड टू गेट दॅट रेफरन्स यू आर युजिंग विच मेथड, दॅट गेट मेटाडेटा. ठीक आहे, सो दिस इज अबाउट व्हॉट युअर कनेक्शन interface. Now see your third interface, that is nothing but your statement interface. Okay, आता बघा ड्रायव्हर इंटरफेस काय हँडल करेल, तुमचा ड्रायव्हर लोड होऊ शकतो की नाही ही गोष्ट हँडल करेल. कनेक्शन इंटरफेस काय करेल, तर तुमच्या ड्रायव्हरच्या हेल्पनी आता तुम्ही विथ द युजिंग पाथ वेदर यू आर एबल टू कनेक्ट टू अ डेटाबेस ऑर नॉट, हे कोण बघेल, कनेक्शन. आणि कनेक्शन काय करेल तर तुम्हाला स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करून देईल. Now once your statement object is created, now what's the next thing? आता स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट झालाय की नाही, आता आपली नेक्स्ट इच्छा काय असेल, एक्झिक्युटिंग द क्वेरीज. बरोबर आहे.
वेगवेगळ्या टाइपचे क्वेरीज एक्झिक्यूट करणार, DDL स्टेटमेंट्स, DML स्टेटमेंट्स, राईट? Now you wish to execute your SQL statements. So for executing SQL statements, we are having statement interface. Okay. So statement interface is the object that is used for executing static SQL statement. Okay. And which may produce a result set. Now by default, only one result set object per statement can be opened at the same time. म्हणजे काय लक्षात घ्या, तुम्ही जर एखादा सिलेक्ट क्वेरी तुम्हाला एक्झिक्यूट करायची, ठीक आहे, इमॅजिन यू विश टू एक्झिक्यूट अ सिलेक्ट क्वेरी, तर त्या स्टेटमेंटच्या ऑब्जेक्टनी ऍट अ टाइम एकच रिझल्ट सेट जनरेट होऊ शकतो. म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP हे तुम्ही एकच स्टेटमेंट एक्झिक्यूट करू शकता. एका स्टेटमेंट ऑब्जेक्ट साठी एकच रिझल्ट सेट. जोपर्यंत पहिल्यावाला रिझल्ट सेट क्लोज करत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरा रिझल्ट सेट जनरेट करता येत नाही. क्लिअर? बाय डिफॉल्ट ओनली वन रिझल्ट सेट ऑब्जेक्ट पर स्टेटमेंट कॅन बी ओपन ऍट द सेम टाइम. सो इफ the reading of one result set object is interleaved with the reading of another result set object, then it means that those two SQL statements are executed by the two separate statement objects. म्हणजे सिंपल आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP हे एक रिझल्ट सेट जनरेट करतो की नाही, तर त्याच्यासाठी तुमचा स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट वेगळा असेल. तेच तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट करत असाल तर त्याच्यासाठीचा तुमचा स्टेटमेंट ऑब्जेक्ट वेगळा असेल. म्हणजे ऍट अ टाइम जर तुम्हाला दोन्ही डेटाबेस हँडल करायचे असतील, ठीक आहे, तर तुम्हाला वेगवेगळे स्टेटमेंट ऑब्जेक्ट क्रिएट करावे लागतात. आर गेटिंग द मिनिंग? अर्थ कळतोय? आर यू गेटिंग द मिनिंग वॉट एव्हर आय एम स्पीकिंग? आर यू पीपल देअर? कुणी उत्तर देत नाही म्हणजे मला असं वाटायला लागलं सगळेजण झोपलात तुम्ही. आर यू पीपल देअर? एकानेच रिप्लाय केला फक्त, अजिंक्य गाडेकर, म्हणजे तो एकटा जागी आहे का? बाकीचे सगळे नाही. ओके ओके, एव्हरीवन इज रिप्लाइंग राईट नाव. फाईन. ओके, सो लक्षात घ्या, आपल्याला जर दोन सिलेक्ट स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करायचे असतील ऍट अ टाइम तर त्याच्यासाठी दोन सेपरेट स्टेटमेंटचे ऑब्जेक्ट लागतील. ठीक आहे, पण जर तेच समजा तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP पहिलं एक्झिक्यूट करणार आहे, त्याचा रिझल्ट सेट प्रोसेस करणार आहे आणि परत मग दुसरं सिलेक्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे, ओके, त्यावेळेस तुम्ही एकच स्टेटमेंटचे ऑब्जेक्ट वापरू शकता. ऍट अ टाइम दोन्ही पाहिजे असतील तर दोन स्टेटमेंट ऑब्जेक्ट वेगळे. ठीक आहे ना? Let us see what are the methods of your statement interface. The first method is result set execute query in bracket string SQL. आता लक्षात घ्या, एक्झिक्यूट क्वेरी मेथड कधी वापरायची? ज्या वेळेस आपल्याला सिलेक्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे त्यावेळेस. सिंपल. आपलं SQL चं सिलेक्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं आपल्याला, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट किंवा सिलेक्ट रोल नंबर कॉमा पर्सेंटेज फ्रॉम स्टुडंट. ठीक आहे, सिलेक्ट क्वेरी ज्यावेळेस आपल्याला एक्झिक्यूट करायची त्यावेळेस मेथड कुठली? एक्झिक्यूट क्वेरी इन ब्रॅकेट पास युअर सिलेक्ट स्टेटमेंट. स्ट्रिंग SQL म्हणजे आता आपण आपला SQL स्टेटमेंट पास करणार. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती की सिलेक्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट केल्यानंतर ना यू आर गेटिंग अ टॅब्युलर डेटा, राईट? टू ऍक्सेस दॅट टॅब्युलर डेटा वी आर हॅव्हिंग अ रिझल्ट सेट इंटरफेस. ठीक आहे, मग रिझल्ट एक्झिक्यूट क्वेरी मेथड काय रिटर्न करेल? रिझल्ट सेट. आणि आता समजा मला इन्सर्ट, अपडेट, डिलीट किंवा क्रिएट टेबल, ड्रॉप टेबल, रिनेम टेबल अशा क्वेरीज जर मला एक्झिक्यूट करायचे असतील अदर दॅन युअर सिलेक्ट, ठीक आहे, दॅन यूज इंट एक्झिक्यूट अपडेट मेथड. ओके, येते लक्षात? सिलेक्ट क्वेरी एक्झिक्यूट करायची असेल तर मेथड एक्झिक्यूट क्वेरी, आणि तेच जर समजा मला इन्सर्ट, अपडेट, डिलीट, क्रिएट टेबल, ड्रॉप टेबल, रिनेम टेबल या क्वेरीज जर एक्झिक्यूट करायची असतील तर मेथड कुठली वापरायची? इंट एक्झिक्यूट अपडेट.
Because see here, the execute update method will return you the count of updation. ठीक आहे, म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर केलात इन्सर्ट इंटू ईएमपी व्हॅल्यूज केला तर काय येतं बघा, आपण जेव्हा एसक्यूएल मध्ये म्हणजे आपल्या ओरॅकल मध्ये ज्यावेळेस आपण क्वेरी एक्झिक्यूट करतो, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला आउटपुट कसं दिसतं, 1 रो इन्सर्टेड. तुम्ही अपडेट क्वेरी एक्झिक्यूट केलात, 4 rows updated, 2 rows deleted, right? You will get the count there. टेबल क्रिएट करत असाल तर फक्तच टेबल क्रिएटेड येतं, 1 क्रिएटेड 2 क्रिएटेड असं येत नाही. इट जस्ट गिव्स यू टेबल क्रिएटेड, राईट? बरोबर आहे की नाही, राईट? सो to get that count value we are using which method आहे, int execute update. ठीक आहे, मग execute update कधी कधी वापरायचं, insert, update, delete, create table, drop table, rename table. ठीक आहे, या क्वेरीज जर मला एक्झिक्यूट करायचे असतील तर कुठली मेथड, int execute update. ठीक आहे, आणखीन एक एक्झिक्यूट मेथड आहे, ती आहे बुलियन एक्झिक्यूट. बुलियन एक्झिक्यूट इन ब्रॅकेट स्ट्रिंग एसक्यूएल. आता ही बुलियन मेथड कधी वापरायची, आता सपोज इमॅजिन करा की तुम्ही एखादं जीयूआय ऍप्लिकेशन बिल्ड करताय, ठीक आहे, तर जीयूआय ऍप्लिकेशन बिल्ड केल्यानंतर ना तुम्ही सिलेक्ट क्वेरी प्रोव्हाइड करणार, इन्सर्ट क्वेरी प्रोव्हाइड करणार आहे का डिलीट क्वेरी प्रोव्हाइड करणार हे तुम्हाला डिसाइडेड नाहीये. रन टाइमला तुम्ही जी क्वेरी पास कराल ती क्वेरी एक्झिक्यूट करून हवी आहे तुम्हाला. क्लिअर? म्हणजे काय, मी सिलेक्ट क्वेरी, मी कधी सिलेक्ट क्वेरी पास करेन, तर कधी मी इन्सर्ट क्वेरी पास करेन, तर मी कधी डिलीट क्वेरी पास करेन, कुठली पण क्वेरी पास करेन, राईट? बट दॅट क्वेरी बी डिसाइडेड ॲट रन टाइम. ही क्वेरी तुम्ही रन टाइमला जनरेट करणार आहात. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे का की एक्झिक्यूट क्वेरी व्हायला पाहिजे का एक्झिक्यूट अपडेट, हे आपल्याला त्यावेळेस माहिती असेल का ऍप्लिकेशन बिल्ड करताना? नाही, कारण हे टोटली युजरवरती डिपेंडेंट असणार आहे. बरोबर आहे, युजरने सिलेक्ट क्वेरी द्यायची की इन्सर्ट क्वेरी द्यायची हे कोणावरती डिपेंडेंट, युजरवरती डिपेंडेंट आहे, राईट? मग अशा क्वेरीजला हँडल करायचं असेल तर मेथड कुठली, बुलियन एक्झिक्यूट इन ब्रॅकेट स्ट्रिंग एसक्यूएल. Now keep in mind this method will return you true if it is going to return you result set. ही मेथड ट्रू कधी रिटर्न करेल, जर समजा तुम्हाला काय, जर समजा तुम्ही सिलेक्ट क्वेरी प्रोव्हाइड करताय विच इज गोइंग टू रिटर्न यू रिझल्ट सेट. ठीक आहे, रिझल्ट सेट रिटर्न होणार असेल तर एक्झिक्यूट मेथड तुम्हाला ट्रू रिटर्न करेल. आणि तेच जर समजा तुम्ही इन्सर्ट अपडेट डिलीट वगैरे एक्झिक्यूट करत असाल तर बुलियन व्हॅल्यू फॉल्स येईल. ठीक आहे, मग आता याच्यावरून आपण आयडेंटिफाय करणार प्रोग्राम मध्ये की ट्रू आलं म्हणजे सिलेक्ट क्वेरी एक्झिक्यूट झाली, फॉल्स आलं म्हणजे इन्सर्ट किंवा अपडेट किंवा डिलीट कुठली तरी क्वेरी एक्झिक्यूट झाली आहे, राईट? नाउ वन्स यू नो whether the value is true or false, आता जर ट्रू असेल तर आता नेक्स्ट टाइम मला त्याचा रिझल्ट सेट गेट करावा लागेल, राईट? If this boolean method returns you true, then after executing this particular function, now you wish to get the result set of your select statement, right? मग ते रिझल्ट सेट गेट करण्यासाठी आता तुम्हाला कुठली मेथड वापरावी लागेल, रिझल्ट सेट गेट रिझल्ट सेट. ठीक आहे, बिकॉज यू विश टू गेट द रिझल्ट सेट दॅट. त्यानंतर काय, जर त्यांनी फॉल्स व्हॅल्यू रिटर्न केला म्हणजे काय, तुमची अपडेट डिलीट किंवा कुठली तरी दुसरी क्वेरी एक्झिक्यूट होती. ओके, सो ऍट दॅट टाइम you wish to get that updated count, right? मतलब updated count get करण्यासाठीची मेथड कुठली, int get update count. ओके, कळालं का? एक्झिक्यूट क्वेरी कधी वापरायचं, एक्झिक्यूट अपडेट कधी वापरायचं आणि सिंपल एक्झिक्यूट कधी वापरायचं. क्लिअर? एक्झिक्यूट क्वेरी कधी, ज्यावेळेस आपल्याला सिलेक्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे. एक्झिक्यूट अपडेट कधी, एक्झिक्यूट अपडेट कधी वापरणार, ज्या वेळेस आपल्याला इन्सर्ट, अपडेट, डिलीट, क्रिएट टेबल, ड्रॉप टेबल, रिनेम टेबल या क्वेरीज एक्झिक्यूट करायच्या असतील त्यावेळेस एक्झिक्यूट अपडेट. आणि एक्झिक्यूट कधी,
ज्या वेळेस आपल्याला माहिती नाहीये की युजर कुठली क्वेरी प्रोव्हाइड करणार आहे, ठीक आहे, युजर सिलेक्ट क्वेरी प्रोव्हाइड करणार आहे का इन्सर्ट अपडेट डिलीट प्रोव्हाइड करणार आहे हे तुम्हाला माहिती नाहीये, राईट. सो त्यावेळेस तुम्ही कुठली मेथड वापरणार, बुलियन एक्झिक्यूट. ठीक आहे, बुलियन व्हॅल्यू ट्रू रिटर्न झाली तर याचा अर्थ काय, रिझल्ट सेट रिटर्न होतोय म्हणजे सिलेक्ट क्वेरी एक्झिक्यूट झाली. मग तो रिझल्ट सेट गेट करण्यासाठी कुठली मेथड, रिझल्ट सेट गेट रिझल्ट सेट. क्लिअर. आणि त्याचं बुलियन व्हॅल्यू फॉल्स झाली तर कुठली मेथड वापरणार, इंट गेट अपडेट काउंट. क्लिअर. इज द स्क्रीन विजिबल प्रज्ञेश? Okay. So now see here, yes, I'll execute methods. And now once you have finished by using that statement object, at that time you need to close the statement. Actually close method call नाही केली तर काही फरक पडत नाही, एरर देणार नाही ते प्रोग्राम तुम्हाला, ठीक आहे. पण क्लोज मेथड वापरावी. का वापरावी, कारण लक्षात घ्या आपण जे काही सिस्टीमचे रिसोर्सेस एक्वायर करतो की नाही ते रिसोर्सेस रिलीज सुद्धा व्हायला पाहिजे, सो दॅट दॅट शुड नॉट बी एनी एरर टू अदर प्रोग्राम्स. ठीक आहे, दुसऱ्या प्रोग्राम्सला काही एरर नाही यायला पाहिजे म्हणून आपण कुठली मेथड कॉल करायची, क्लोज मेथड. ओके, सो दिस इज व्हॉट युअर स्टेटमेंट इंटरफेस. ओके, नाउ before seeing prepared statement interface, we will see your result set interface. Okay, then I will show you one small program on this. Okay, हा prepared statement interface end ला दाखवते मी तुम्हाला काय आहे. Now let us focus on result set interface. Now result set interface is what? It is a table of data representing a database result set which is written by using by your select statement. ठीक आहे, सिलेक्ट स्टेटमेंटचं सिलेक्ट क्वेरीचं जे काही आउटपुट असेल तो टॅब्युलर डेटा म्हणजे काय असेल, रिझल्ट सेट. ओके, नाउ result set object maintains a cursor pointing to its current row of data. ठीक आहे, तर लक्षात घ्या हा रिझल्ट सेटचा डेटा म्हणजे काय आहे, एक टॅब्युलर डेटा आहे. सगळ्यात पहिला तुमचा जो पॉइंटर असतो तो बिफोर फर्स्ट रो असतो. ज्या वेळेस तुम्ही नेक्स्ट मेथड कॉल करता रिझल्ट सेटची त्यावेळेस तुमचा पॉइंटर हा फर्स्ट रो ला येतो. अँड नाउ युअर फर्स्ट रो इज ऍक्सेसिबल. परत नेक्स्ट मेथड कॉल केला, युअर सेकंड रो इज ऍक्सेसिबल, थर्ड, फोर्थ, until and unless your result set is empty. जोपर्यंत रिझल्ट सेट एम्प्टी नाही तोपर्यंत आपण नेक्स्ट मेथड कॉल करून काय करू शकतो, वन बाय वन रो ऍक्सेस करू शकतो. ओके, by default result set is not updatable and the result set type is forward only. हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, now see here what are the methods of your result set interface. आता लक्षात घ्या रिझल्ट सेट इंटरफेस म्हणजे काय पोझेस करतं, इट जस्ट पोझेसेस अ टेबल ऑफ डेटा. ओके, आता रिझल्ट सेट इंटरफेस म्हणजे काय पोझेस करतं, टेबल ऑफ डेटा. मग त्या टेबल ऑफ डेटा मध्ये तुम्हाला काय करायचंय, ऍट अ टाइम यू आर एबल टू हँडल ओनली वन रो. ऍट अ टाइम तुम्ही एकाच रोला ऍक्सेस करू शकता, राईट. मग त्या रोज वरती पॉइंटर आणण्यासाठी आपल्याला काही मेथड्स आहे मूवमेंट साठी. दीज आर कॉल्ड एज कर्सर मूवमेंट मेथड्स. ठीक आहे, व्हाट आर दिस कर्सर मूवमेंट मेथड्स, बुलियन नेक्स्ट मेथड. आता बुलियन नेक्स्ट मेथड विल रिटर्न यू ट्रू इफ द नेक्स्ट रो इज अवेलेबल. नेक्स्ट रो डेटा अवेलेबल असेल तर नेक्स्ट व्हॅल्यू ट्रू रिटर्न करेल. ओके, and now your cursor will be brought on the next row. ठीक है, again stuck. How it is stuck? आज ते प्रोग्राम सुद्धा नाही ओपन केले आपण. किती जणांना स्क्रीन स्टक आहे, मला पण स्टक झाला मॅम. सगळ्यांना स्टक झालाय. Okay, I will stop and restart it. Wait, but I will start through my phone internet. Right.
एक मिनिट थांबा, मी माझं फोनचं नेट कनेक्ट करते. नेट का नहीं रखते. Okay. Wait. Okay. Is it visible now? Yes, ma'am. Okay. See here, result set interface is having some cursor movement related methods. ठीक आहे, त्यातली पहिली मेथड कुठली? बुलियन नेक्स्ट. ठीक आहे, सो लक्षात घ्या, बुलियन नेक्स्ट मेथड आपण कशासाठी वापरतो, तर तुम्हाला रिझल्ट सेट मध्ये 1 बाय 1 रो नेक्स्ट रो ला तुम्हाला जम्प करायचे. ठीक आहे, तर त्यासाठी मेथड कुठली? बुलियन नेक्स्ट. नेक्स्ट रो अवेलेबल असेल तर ट्रू रिटर्न होईल, एल्स फॉल्स रिटर्न होईल. ठीक आहे, तसाच आणखीन तुम्हाला मेथड आहे, नेक्स्ट मेथड आहे, एक मिनिट, इथं जशी नेक्स्ट मेथड आहे तशीच तुम्हाला प्रिव्हियस मेथड आहे. ओके, वेट, आय फॉरगॉटन टू प्लेस हियर. ठीक आहे, या फाईल मध्ये मी प्लेस करायला विसरले. लक्षात घ्या, नेक्स्ट मेथड आहे, प्रिव्हियस मेथड आहे. जसं आपण नेक्स्ट रो ला जम्प करू शकतो तसं आपल्याला 1 बाय 1 प्रिव्हियस रो ला जम्प करायचं असेल. ठीक आहे, तर मेथड कुठली? बुलियन प्रिव्हियस. ओके, पण त्यावेळेस लक्षात घ्या, प्रिव्हियस मेथड, फर्स्ट मेथड, लास्ट मेथड आणि गो टू मेथड वापरण्यासाठी आपल्याला रिझल्ट सेटचा जो टाइप असतो तो एक तर स्क्रॉल सेन्सिटिव्ह असला पाहिजे किंवा स्क्रॉल इनसेन्सिटिव्ह असला पाहिजे. ठीक आहे, येते लक्षात? जशी बुलियन नेक्स्ट आहे तशी बुलियन प्रिव्हियस आहे. बुलियन व्हाईट फर्स्ट, व्हाईट लास्ट, व्हाईट गो टू. ठीक आहे, अशा काही मेथड्स आहेत ज्या आपल्याला कर्सर मुवमेंट साठी वापरायच्या. ओके, नाउ सी, वन्स युअर पॉइंटर इज ब्रॉट ऑन अ पर्टिक्युलर रो, तुम्ही कुठल्या का रो वरती असे ना, तुमचा एकदा का पॉइंटर एखादा रो वरती आला की आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं असतं, तर त्या रोचा डेटा ऍक्सेस करायचा. रोचा डेटा म्हणजे काय? त्या रोच्या सगळ्या कॉलम व्हॅल्यूज तुम्हाला ऍक्सेस करायच्या. राईट, नाउ टू ऍक्सेस दोज कॉलम व्हॅल्यूज वी आर हॅव्हिंग द गेट मेथड्स. ठीक आहे, तर कॉलमच्या व्हॅल्यूज ऍक्सेस करण्यासाठी आता कुठल्या मेथड्स आहेत आपल्याला? गेट मेथड्स. नाउ कुठल्या टाइपची गेट मेथड वापरायची हे तुमच्या एसक्यूएलच्या डेटा टाइप वरती डिपेंडेंट असतं. ठीक आहे, आपण जर आपल्या टेबल क्रिएट करताना आपण डेटा टाइप देतो की नाही, क्रिएट टेबल, टेबल नेम, फॉर एक्झाम्पल क्रिएट टेबल स्टुडंट, राउंड ब्रॅकेट ओपन, रोल नंबर, त्यानंतर पुढे आपण डेटा टाइप देतो ना, नंबर, इंट, डेट. ठीक आहे, वॅरकॅर, कॅर, असे डेटा टाइप आपण प्रोव्हाइड करतो. राईट, तर तिथं ज्या टाइपचा डेटा टाइप तुम्ही सेट केलेला असेल त्याच स्टाईलची गेट मेथड इकडे तुम्हाला वापरावी लागेल. माझा जर डेटा टाइप तिकडे नंबर असेल तर मला इथे गेट इंट वापरावं लागेल. माझा डेटा टाइप जर तिथे नंबर, प्रिसिजन कॉमा स्केल असेल तर मला इकडे गेट फ्लोट वापरावं लागेल किंवा गेट डबल वापरावं लागेल.
क्लिअर? तिकडं जर मी व्हॅरकॅर वापरत असेल तर मला इकडे गेट स्ट्रिंग वापरावं लागेल. सिंगल कॅर असेल तर गेट कॅर वापरावं लागेल. येते लक्षात? सो आपल्या डेटाबेस मध्ये आपण कुठल्या टाईपचा एसक्यूएल टाईप सेट केलेला आहे त्या स्टाईलच्या पॅरलल जावा मेथड्स इकडे आपल्याला वापराव्या लागतील. ठीक आहे? So for accessing the values, now you are having the get methods. For example, string, get string, and now in bracket. आता get string म्हणजे काय? तर कुठल्या कॉलमची व्हॅल्यू तुम्हाला गेट करायची. So for that purpose, either you are going to pass your column name or your column index. ठीक आहे? एक तर तुम्हाला कॉलम नेम पास करावा लागेल किंवा कॉलमचा इंडेक्स पास करावा लागेल. फर्स्ट कॉलमचा इंडेक्स 1 2 3 4 लाईक दिस. ठीक आहे? सो कॉलम इंडेक्स सॉरी नॉट 1 2 0 पासून स्टार्ट होतं. ठीक आहे? सो आता जर मी इथं म्हणलं फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या स्टुडंट टेबल मध्ये माझा गेट स्ट्रिंग करताना नेम हे काय आहे व्हॅरकॅरी केली तर मला इकडे काय वापरायला लागेल गेट स्ट्रिंग ऍट 1 म्हणजे काय सेकंड कॉलम किंवा डायरेक्टली डबल कोट मध्ये तुम्ही त्या कॉलमचं नाव सुद्धा पास करू शकता लाईक stud_name. क्लिअर? पण या गोष्टी ऍक्सेस करताना तुम्हाला तुमच्या डेटाबेसचं एक्झॅक्ट नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे आपला टेबल कसा आहे, टेबलचे कॉलम्स काय आहेत, फर्स्ट कॉलम कुठला, सेकंड कॉलम कुठला, थर्ड कॉलम कुठला, या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. त्या माहिती असतील तरच तुम्ही या मेथड्स वापरू शकता. क्लिअर? तुम्ही म्हणताल मॅडम किती डिपेंडन्सी क्रिएट होते, सगळं डेटाबेस अख्खा मला पाठ राहील का? जर आमच्या डेटाबेस मध्ये 200 कॉलम असतील तर मला 200 कॉलम लक्षात राहतील का? 1 बाय 1 कॉलम राहतील का? राहतील का? लक्षात राहतील? एका टेबलचे 200 कॉलम्स, पहिला कॉलम कुठला, दुसरा कॉलम कुठला, तिसरा कॉलम कुठला, नाही राहणार ना. बरोबर आहे? मग याला पण अल्टरनेटिव्ह आहे, घाबरून जाऊ नका. ठीक आहे? त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह काय असतो तर रिझल्ट सेट मेटाडेटा इंटरफेस आहे. ठीक आहे? रिझल्ट सेट मेटाडेटा इंटरफेसच्या हेल्पनी आपण रन टाइमला प्रोग्राम मध्येच हे सगळ्या गोष्टी काढून घेऊ शकतो की माझे कुठले कॉलम्स आहेत, त्यांचे इंडायसेस काय आहेत, त्याचा डेटा टाइप काय आहे. ठीक आहे? ऑल दीज व्हॅल्यूज वी कॅन गेट विथ द हेल्प ऑफ युअर रिझल्ट सेट मेटाडेटा इंटरफेस. ठीक आहे? पण आता एवढं सगळं काही तुमच्या सिलेबसला नाहीये. चला मेथड्स स्ट्रिंग गेट स्ट्रिंग इन ब्रॅकेट आयदर इंट कॉलम इंडेक्स और स्ट्रिंग कॉलम नेम दोन्ही पैकी कुठलीही मेथड वापरू शकता. मग आता जसं मी गेट स्ट्रिंग केलं तसंच मी इंट गेट इंट म्हणजे इंट गेट इंट लॉंग गेट लॉंग शॉर्ट गेट शॉर्ट बाइट गेट बाइट बुलियन गेट बुलियन. ठीक है? Like this we are having the get methods of result set interface. Clear? Result set interface कळाला? Have you understood the result set interface? Okay. Yes, ma'am. Now, before starting a program, बेसिकली सी आपल्याला आता इथं काय काय गरज आहे लक्षात घ्या. आपण पहिलं थोडंसं एसक्यूएल रिवाइज करूया. ठीक आहे? काही सिंटॅक्सेस रिवाइज करूया. त्यानंतर ओरॅकलचा जो ड्रायव्हर आपल्याला लागणार आहे तो ड्रायव्हरचा पाथ कसा सेटअप करायचा. ठीक आहे? या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवते आणि उद्याच्या लेक्चरला आपण ऍक्च्युअल प्रोग्राम बघूया. ठीक आहे? कारण मी तुम्हाला क्लासरूमला ओरॅकलचं सॉफ्टवेअर आणि ती लागणारे जार फाईल या दोन्ही गोष्टी मी अपलोड केलेल्या आहेत. ठीक आहे? तुम्हालाही घरी आज तो सेटअप करून ठेवायचा आहे. ओके? तो सेटअप झाल्यानंतर ना मग तुम्हालाही तुमचे प्रोग्राम्स एक्झिक्यूट बघता येतील, करून बघता येतील. ठीक आहे? ओके? सो नाउ सी हियर, आता ओरॅकल 11G एक्सप्रेस एडिशन आपण इन्स्टॉल केलेला आहे. ठीक आहे? मी इथं केलेलं आहे. मी तुम्हाला ती झिप फाईल क्लासरूमला अपलोड केलेली आहे. ओके?
मग आता लक्षात घ्या, आपण ओरॅकल डेटाबेसला कम्युनिकेट कसं करतो सांगा. ओरॅकल एकदा इन्स्टॉल झालं की ओरॅकल ऍक्सेस कसं करता? हाऊ यू आर ऍक्सेसिंग ओरॅकल? हाऊ यू आर ऍक्सेसिंग ओरॅकल? राइट, व्हेरी गुड. गो टू रन एसक्यूएल कमांड लाईन. ठीक आहे, ही रन एसक्यूएल कमांड लाईन मी जी आता ओपन केली ती दिसतीये का? Is this run SQL command line window visible? Yes, very good. Okay. मग आता या रन एसक्यूएल कमांड लाईन मध्ये आपल्याला बेसिकली कनेक्ट करावं लागतं. राईट, मग कनेक्ट कसं करता? बाय युझिंग युअर कनेक्ट कमांड. बरोबर आहे. कनेक्ट कमांड आपण देतो. बाय डिफॉल्ट तुमचा एक युजर असतो सिस्टीम, ज्याचा पासवर्ड आपण इन्स्टॉलेशनच्या वेळेस सेट केलेला असतो. ठीक आहे, मी आता मॅनेजर सेट केलेला आहे. युजर नेम पासवर्ड करेक्ट दिला तर मेसेज तुम्हाला काय येतो? कनेक्टेड म्हणून येतो. ठीक आहे, आता थोडा एक 4 क्वेरीज ऍटलिस्ट आपण रिवाइज करूयात. क्रिएटिंग टेबल, इन्सर्ट, अपडेट, डिलीट. ठीक आहे, ऍटलिस्ट. चला, क्रिएट टेबल. मला आता सपोज प्रोडक्टचा टेबल क्रिएट करायचंय, तर क्रिएट टेबल स्टेटमेंट कसं? क्रिएट टेबल प्रोडक्ट. ठीक आहे, त्यानंतर राउंड ब्रॅकेट ओपन, देन प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी. सपोज दिस इज माय कॉलम नेम. ठीक आहे, आणि याला सपोज तुम्ही डेटा टाइप देता नंबर, देन इन ब्रॅकेट 3. ठीक आहे, दिस इज व्हॉट युअर. आपण त्याला सांगतोय की प्रोडक्ट आयडी हा कॉलमला 3 डिजिट वाला नंबर ऍक्सेप्ट करा. ठीक आहे, आणि इफ यू विश दॅट दिस शुड बी अ प्रायमरी की, तर कसं लिहिणार आपण पुढे? प्रायमरी की, कॉमा. नेक्स्ट प्रोडक्ट अंडरस्कोर नेम, देन varchar. सपोज साइज आहे 20, कॉमा. प्राइस फॉर एक्झाम्पल, नंबर ब्रॅकेट मध्ये काय देता तुम्ही? फॉर एक्झाम्पल ऍट मॅक्स 7 डिजिट नंबर. सॉरी, एवढं मागणंच नको, 5 डिजिट बस झाले. 5, 1. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल असं काहीतरी व्हॅल्यू देतोय आपण. सो इन दिस वे वी आर क्रिएटिंग अ टेबल. ठीक आहे, सो टेबल क्रिएट टेबल क्वेरी माझी व्यवस्थित असेल तर मला आउटपुट काय येईल? टेबल क्रिएटेड. ठीक आहे, त्यानंतर आता मला प्रोडक्ट टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करायचे. क्वेरी कशी लिहितात? कॅन एनीवन टेल मी? कोणी सांगू शकेल? How to write a insert query? Insert into product values bracket one. Values, round bracket open, product ID for example 101, product name कसं द्यायचं? Single quote. In Right. single quote. Single quote. For example काय product घ्यायचं आता? Let it be suppose here dairy milk. ठीक आहे, single quote, comma. Now price. ठीक आहे, price suppose 50 rupees. Here in this way we are executing insert command. Right, बरोबर आहे. तेच मला अपडेट कमांड एक्झिक्यूट करायची असेल तर अपडेट कसं? Update product where update product where set directly set set for example price is equal to 30, where for example product underscore ID is equal to 101. Right, in this way we are executing update command. Okay, त्यानंतर ना delete command कशी? delete from product where delete from product where correct where product ID is equal to 101. ठीक आहे, हे मुद्दामून रिवाइज केलं मी कारण आता आपल्याला जावाचे प्रोग्राम्स करायचे. राईट, त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एसक्यूएल क्वेरीज व्यवस्थित आठवाव्या लागतात. ओके, सो फाईन, दॅट मीन्स नाव यू आर एबल टू recall the SQL queries. Right,
मग आता लक्षात घ्या, ओरॅकल इन्स्टॉल केल्यानंतर ना तुम्ही हे असे टेबल वगैरे क्रिएट कराल, डेटा इन्सर्ट कराल. आता मला या ओरॅकलचा डेटा माझ्या जावा प्रोग्राम थ्रू ऍक्सेस करायचे, राईट? तर त्याच्यासाठी एक जार फाईल आहे, OJDBC14.jar. ठीक आहे, ही आपल्याला नेटवर इझिली डाउनलोड करून भेटते, झिप फाईल भेटते त्याची, ती आपण डाउनलोड करून घ्यायची. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते ती फाईल कुठं असेल. डाउनलोड केल्यानंतर ना बघा, हे डाउनलोड फोल्डर दिसतंय. डाउनलोड, हा. आता डाउनलोड फोल्डर मध्ये ती झिप फाईल होती, मी त्याला अनझिप केलं आणि ही OJDBC14.jar फाईल इथं दिसतीये मला. ठीक आहे, तर आता ही फाईल आपल्याला काय करायची, कॉपी करायची आणि याला कुठं जाऊन पेस्ट करायचं बघा. गो टू युअर C ड्राईव्ह, जावा फोल्डर, that means your program files, जावा. देन जावा इन्स्टॉल केल्यानंतर ना बघा आपले दोन फोल्डर जनरेट होतात, एक JDK आणि दुसरं JRE. बरोबर आहे. गो टू युअर JRE फोल्डर, JRE इन दॅट lib, इन दॅट ext. ठीक आहे, इथं येऊन तुमची ती OJDBC14.jar फाईल पेस्ट करायची. लक्षात येतंय? ही OJDBC14.jar फाईल कुठे येऊन पेस्ट करणार तुम्ही? सी प्रोग्राम फाइल्स, जावा, JRE फोल्डर, JRE मध्ये लिब मध्ये ext फोल्डरच्या आत येऊन ही फाईल आपण पेस्ट करायची. ठीक आहे, पेस्ट केल्यानंतर ना काय करायचं तुम्हाला, हा जो OJDBC14 पर्यंतचा पाथ आहे ना, ठीक आहे, हा पाथ कॉपी करायचा. ओके, copy this path and now update this thing in your environment variable. आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल जसं जावासाठी एक्झिक्युशन साठी सेट करतो की नाही, तसं सेम आता हा एवढा .jar पर्यंतचा पाथ तुम्हाला सेट करायचा. ओके, मग त्याच्यासाठी आपण कुठे जाणार, कॉम्प्युटर, राईट क्लिक, प्रॉपर्टीज मध्ये गेलं की ऍडव्हान्स सिस्टीम सेटिंग्स मध्ये गेलं, हे दिसतंय? Is this visible? Yes, ma'am. Okay. So now you are coming to advanced system settings. ठीक आहे, advanced system settings मध्ये environment variable, त्याच्या आतमध्ये path नावाचा आपला व्हेरिएबल असतो, राईट? गो टू एडिट आणि जेवढा तुमचा ऑलरेडी पाथ असेल, एंडला सेमीकोलन असतं. ठीक आहे, त्याच्या पुढे तुमचा तो OJDBC14.jar पर्यंतचा पाथ आता जो आपण कॉपी केला तो इथं पेस्ट करायचा. ठीक आहे, then press OK. क्लिअर? आता तुमचा हा ओरॅकलचा टाइप 4 ड्रायव्हर तुमच्या जावा एन्व्हायरमेंट साठी अवेलेबल झाला. ओके, हे जार फाईल कॉपी पेस्ट करणं म्हणजे काय केलं आपण, तर ओरॅकलचा टाइप 4 ड्रायव्हर आपण आपल्या जावा प्रोग्राम साठी अवेलेबल करून दिला. क्लिअर? इथपर्यंत गेलं डोक्यात सगळ्यांना? Have you got? Yes, ma'am. ड्रायव्हर इंटरफेस, कनेक्शन इंटरफेस, स्टेटमेंट इंटरफेस, रिझल्ट सेट इंटरफेस. ओके, त्यानंतर ना ही आता आपण ओरॅकलला थोडं बहुत रिवाइज केलं SQL ला, आणि OJDBC14.jar फाईल कुठून कुठं पेस्ट करायची, त्याचा पाथ काय असेल. ठीक आहे, आता हे जर तुम्हाला लक्षात येत राहिलं नसेल की काय पाथ सेट करायचा, ठीक आहे, तर मी तुम्हाला ऑलरेडी या चॅप्टरच्या नोट्स अपलोड केलेल्या आहेत, राईट? तर वर्ड फाईल मध्ये एंडला आहे. ठीक आहे, तिथून तुम्हाला कळेल की ती फाईल कुठं जाऊन कशी पेस्ट करायची ते. क्लिअर? आज आपण इथेच थांबूयात. तुम्ही पण हे सगळं इन्स्टॉल करून ठेवा, ओरॅकल इन्स्टॉल करून ठेवा, OJDBC14.jar पाथ सेट करून ठेवा. Now tomorrow I will show you the program. Okay, so we will stop here again. Tomorrow at 1:30 we will be having lecture. Okay, उद्या परत 1:30 वाजता लेक्चर असेल.